हा जरासा बेशी शांततेत घ्या ना बाबा. एवढे काय म्हणजे साधून राहिले नाही ते मी काय गुन्हा केला का? लग्न सारेच करत असतात. आता तुम्ही नाही पाहून राहिले मला तर मी काय करू? हा आणली मी थांबलो. हा कोणच केलं ना म्या बाई सोबतच केलं ना, माणसासोबत तर नाही केलं ना. हा मोठा लावला राजा तुम्ही किंगरी एवढीचा फालतू घेणं देणं. एखादं हुंगलं नाही तुम्हाला, एखादा फोन नाही आला सांगून राहिले मोठे. तू जास्त सबर सबर गुरवला शांतपणा गुरवला का? आणि कोणती घुबड आणली तुला दाखव बरं आम्हाला कोणती आहे तिथं. हा कशी आहे तुझ्यासारखीच काही छोटाचा काय पाहू दे ना, पाहू दे आम्हाला कोण आहे तिथं, कशी आहे त्यासोबत अवदस कोणती आहे, कोणती आली तर अरे बापा अन्न तू हिरोईन अन्न बापा कशी आहे तर आमच्या चॅनल काही पाहायला नाही गेली आता. कसं तुला तुझ्या मतानं केलं तर पाहू दे ना, अप्सरा आहे की काय आहे तर पाहू दे. आणि तिला बोला थांब बोला होतो. हा मोठी लावली किंगरी हेना दे ना बाई ठोक काही नाही. येव इकडे येव आई बाबा आले ये देदास भाऊ. वायरी पाहिली बेसूतच पडते ना. 2 लेकरात ना गाय मागे वासरू. हे आणली का तू ना? हे आणली काय? बरं बरं त्याच गड्या वायरी एक नंबर भेटली गड्या तुला टाप. पण हे लेकरं कोणात मागो? हा हे चिल्लू पिल्लू कोण आहे मागो? त्या गड्या म्हणा लागेल गड्या तुले का पुरा तायाचा बुड आहे. पण बाई माझी बायको चंद्रासारखीच आणली कोण करून. पण हे लेकरं आम्हाला हे समजून नाही राहिलं बाबा हे काय मागत. हा ठेव ठेव काय हे कोणात? हे लेकरं काय माग? हा हे कोणात म्हणजे हे माय लेकरात? अरे देवा देवा हा पोरे आहे की काय आहे बाबा? का रे बापा कसं रे एवढा खळा पडलता का रे तू? हा 2 लेकराची माय केली तुन लाज वाटते तुले काय? जराची देवराची बामटे काय वाटते रे तुले? पाय हा किती सटसट बाय बाय करून आता 2 लेकराची माय आणली त्याला. सांग आता सांग बा आता कसं? पाय सांग त्याला समजून सांग. काय सांगू बापा याले डोकं फोडू आता याच्या पुढे. पार यानं काही धतिंग आणलं बापा, हे सोंग आणलं मागे. पाण्याच्या कोणासोबत लग्न केलं मला तर नवाई वाटून राहिली बापा. नुसतं अचंबात पडली. हे 2 काटे बापा तिच्यासोबत काय गोरा रे देवा बापा. हे पायाच्या अगोदर मरण द्यावं लागत होतं रे देवा मला. जाऊ दे देवीदास काही टेन्शन घेऊ नको. त्या पोराला कसं मेहनत करायचं काम नाही आता. जाऊ दे ना ते 2 नातू आले तुले. काही टेन्शन घेऊ नको. जाऊ दे जा रे बापा घरात जा. घरात जा? घरात नाही पाय नका ठेवटी निघाडून सांगायचे. हो काय तोंड घेऊन जाईल ती बायको ते लेकर तुझे लवकर घेऊन जा. हे नाही पाहिजे मला. हा हे खरं खोटं कोण फेडीन रे गळ्या? मी काय याच्यासाठी इस्टेट कमवली का? हा म्हणजे सांगायला धन सांगायले काय निघडून निघ काय तोंड. बाबा काय राजा पहिलेच तर भेटे ना राजा. इकून तिकून आणली मी. 21 फ्री आहे ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. हो मला काढून नाही मी नाही जात. माझ्या बायकोन मेटीच राहतो. काय तू नाही तुला काय एवढा निचात पडेल का रे? 2 लेकराची माय आणली तू ना तर मी काय करून नव्हतं देत काय तुझे लग्न? एवढा हे माझला हातात होतं लग्न देऊन राहिलं तुझे करून. सोयरा समजले सोयराईला फोन लावते ना मी. एवढा कळू तू आला गद्या बच्चा रे तू. एवढा कळू तू आला 2 लेकराची माय घातली खरं. तुला भेटली नाही का दुसरी? मुंदरी असती तर चालली असती ना बा. पण ही 2 लेकरी माय आणली तुला. ते नीता दादाने भेटायचा विषय कोणी द्यायला तयार नाही. आपल्याला काय आहे भुई फुकून नाही गेला 2 एकर आरा कोण हुमते हे तरी भेटली मला. जाऊ दे देवीदास गरमागरमी करून काही फायदा नाही. आता जे झालं ते झालं. आता काय आणली त्यानं बायको करून. हा लेकरो यात 107 फ्री आहे ना. जाऊ दे विचार करू नको. नातू पण तू झाले आता तुले. काय आता त्याला शोधून काय फायदा आहे? बोले बा मला शांतपणा शिकू नका. हे मला माझ्या घरात चालतच नाही बा. हे उष्ट धन को काल वागून मी माझ्या घरात घेणं दे ना. माझी इस्टेट का फुकाची आहे का? हे हवाली करू का मी नांग्या धन सांगायले काही राजा तुम्ही? ते तुम्हाला वाटत हे तुमच्या घरी घेऊन जा तुम्ही. आपल्याला नाही पाहिजे. काय कोण निघडून अन बापा हा या काय तोंडासाठी आम्ही ना रातचा दिवस आणि दिवसाची रात केली बापा. राबलो आम्ही. याचं लग्न म्हटलं चांगलं करू. पण कायचं काही बापा यानं पाहणे अवधच आणली ना घरात बापा. कोणती म्हणती कायच करा आता डोकं बोळा. गुगलने काही वाटलं नाही बाबा बिनला जवानाची ले. आपल्याहून कमी वयाचा हा पोरगा आहे याच्यासोबत कसं लग्न करा. इले जराशी अक्कल पाहिजे होती ना. का हे मला काय बोलून राहिले बाबा. तुम्ही तर म्हणा बाबा माझ्या घरचे चांगले आहेत. तुला काहीच म्हणतील नाही. तुला चांगलं वागवतील नाही. हे पाहणं काय बोलून राहिले तर. तू काही टेन्शन घेऊ नको. तू काही लढू बोलू नको. हा मी पाहतो काय करायचं आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिली हे ना देणं. हा ते मी पाहतो ना घरच्या इथं काय आहे तर. तू नको टेन्शन घेऊ. डोक्याला ताप न घेऊ. तू लेकरायला सांभाळ फक्त. सगळ्या देवीदास गरमागरमी करून काही फायदा नाही. जाऊ दे. हा 2 लेकरा त्या बाईले जाऊ दे. आता घे घरात जाऊ दे. हा ओ बाई काही पूजा पाती कर बापा द्यायची. नवीन नरदेव नवरी आहे. जे काय होत असेल 5-25 लोक जीव घाल गळ्या देवीदास. जाऊ दे आता पोऱ्यात केलं लगन.
पहिलेच तर पोरेल बायका भेटून नाही राहिलं. जाऊ दे त्या पोरांना थांबवून आणली ना बापा, जाऊ दे. ती पूजा होती का अशी काय? या खरकट्याची पूजा पाठी करू काय? हा, आणि 5-25 लोक जीव घालू कोणाचे याचे? हा, हे अशी हे 2 लेकराची माया आणली आहे ना करून त्या काय तोंड्यानं महापोऱ्यानं. त्याला काय मी पाहत नव्हतं का? काय त्याला मुंजा ठेवत होतं का? आणत होतो एखादी समजून. पण हे असं युद्ध असेल का? हा, 2 लेकराची माय काय लाज वाटते मग पोऱ्याला जराशी काही मायाची काय दुसरी भेटत नव्हती सायला काय माहित. काय बुडे बा काय बोलून राहिले बापा तुम्ही? पूजा पाती हे बापा हे शोभते काय? हे तर आम्हाला मान्यच नाही ना बापा. लग्न या काल्याला काय तोंड केलं सगळं? कुठे जागा नाही ठेवली बापा आम्हाला तोंड दाखवायला ना. सगळे लोक आता थू करतील ना आम्हाला. लोक काही थू करत नाही. हा, झालं तर वावा, नाही झालं तर वैसा मग. हा, लोक राजाली माग शिया देत असतात बाबा. जाऊ द्या ना, आता म्या केलं गोरी गोमटी बायको केली, मला मी मुंद्रा जा मला भेटत नव्हती. मा कलर पाहिला की तू सारे लोक बुजाडतात, साऱ्या पोरी बुजाडतात बुवा. आता एकूण तिकून माझ्यासोबत लग्न केलं, तुम्ही कण्या काढून राहिले माना. पोटी थांबूच नको, ते तोंड पाहिले की मा मस्त सटकून राहिला का निघलो करतो. तेव्हा तिकडे चालला जाय तू. एखादं झोपलं बा ना तिले ठेवून तू ते लेकर ठेवते जाय वही लवकर काची करत. ते भानगड नाही पाहिजे. खरकटे काम आम्ही नसतो करत बापा. दुसरे लेकर आम्ही वागू काय? इस्टेट काय माहिती फुकायची आहे का घरदार? हा, मा बापाची इस्टेट आहे. हा, जाय तू कमवून तू काय राय तिकडे. मी काही थांबायला नाही आलो ना. जा काशी करता तिकडे. हे देता कोणाला दान करता हे. हा, काही इष्टीची नवई नाही मला या. किती कमवू शकतो मी काले आहो मग. हा, काय समजून राहिले आहो तुम्ही? हा, लग्न द्या करून मागं लागलो. लग्न करून द्यायच्या नावानं भाऊ एक पोरी कोणी द्यायला तयार नाही मला. आणि इकडून तिकडून मी स्वतः लग्न केलं तर मा बाप कधी काढून राहिला. काय माणूस आहे आता? अरे बाबू 60 वय हा, एवढा बलबल करत बाबू. हा, जर सांग नथ्यावर आलं पाहिजे माणसानं. एवढं नाही चालत ना. वय होतो ना आज ना उद्या. एवढं काल्या तू जास्त शिल्लक चालून राहिला बरं. त्या बाबा पुढे तू काही बोलत नाही जात जास्त. बोलती बंद होईल. आणि आता काय चरचर करून राहिला तू? बायको आली तर लय गुमान आलं का तुले? लय गुमान आलं काय? ते बरोबरच आहे ना बापा. म्हणतात ना बायको आली की पोरं बदलतात. बायकोच्या म्हटलं ऐकत असेल ना आता तू. बरोबर आहे ना. काही शिकवलं असेल नाही तर हिनं. ते म्हणतील असं तुझ्या माय बाप असं म्हणतील तू असं बोलजो. शिकवलं असेल ना. हे पुढचं काही बोल नको. आपल्याला काही घेणं नाही. चाल निघे भाऊतून लवकर. चाल माझ्या दारात पाय नको ठेवू. तू मी ओल्यातच राहिली नाही अशी बड्डा. हा, नाही भाई एवढा थै करतो ना नाचो बापा. अजून 2 लेकर पैदा कर दिले. नाही पहिले निघ. चाललो जास्त बोललो काय जास्त. चाल आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. चाल. हा, चाल. अरे बाबू चाल बाबू चाल. आपलं दुसरं घर आहे. हे काही खरे नाही हे लोक. चला ना चला बाबा. काय घोर झाला माय बाई. मी आता याच्या मागे आली नाही. असं सरणकर निघलं बाबा. याने घरातून काढून दिलायचं माय बापाने. आता कुठे राहील माय बाई. हा का पाल मानते का आता बस स्टँड वर? काय माहित बाबा. गड्याची विजास फालतू दिला का पोऱ्या काढून तुला. जाऊ दे ना, आणली होती त्यानं बायको. काय का माणूस आहेस बाबा तू. पहिलेच तर पोरी भेटून नाही राहिल्या गड्या. त्या पोऱ्यानं तरी जुगाड लावला कसा तरी. हाच पाहिजे दगड्या जरण काय न अजून बी. काय फालतू दिला काढून? हा, फालतू द्या. हे अशी रिकामी काम हे असं म्हणलं चालत नाही अजिबात बी. सैन्य होत मले. हे असं एक्के साधे एक फ्री. अरे यानं पाहणं तिसर पाणी काय पाहिजे. 3-2 लेकरं बाई. ही काय धंदा आहे का बाई सोबत लग्न करायचं? देवा देवीदास काही गरम होऊ नको. जाऊ दे आता. जे झालं ते झालं. आता काय वापस येणार काय? जाऊ दे. बुंदेला काढून आता तो त्याचा तो पाहिजे बा. फक्त आता कसं जास्त कल्लमा करू नको बाबा. घरात चला जास्त काही बोलू नका बापा. आता गेला ना तो. जाऊ द्या. चाल रे बाबा. चाल रघू चाल. चाल रे दगडू चाल. अटे काय थांबू नको बाबा. अजून देवीदास गरम होईल. चला बुड. मला माहित होतं मग पोऱ्या एवढा वाया जाईल म्हणून. एवढा वय करीन तर सटसट बलबल करीन तर बायको जाईन डायरेक्ट घरी. एवढा कधी वाया गेला पोऱ्या समजलंही नाही. का बघ काय करता बापा. गेला वाया तर काय करता आता. आपल्याला बाबा जराशी भनक नाही लागू दिली त्यांना. जरासं काही माहित नाही पडू द्यायला ना. आता काय करता आता. जाऊ द्या. जे झालं ते झालं. पाहू नामदेव भाऊ. एक केसात एक फ्री आहे की नाही. पाहू गाय म्हणजे वासरू आणलं नाही ना. जशी की बकरी आणली राजा बाजारातून. आणि आयते वयते 2 लेकर आणले खाल्यानं. सांगा बेकार आहे की नाही दान. पाहू नामदेव भाऊ. अरे वा खाल्या हे काय भानगड आहे रे बापा. या बाईला घेऊन कुकडे फिरून राहिला तू. हा, काय आहे? नाही बघ काही भानगड तर नाही बाबा. नाही भानगड नाही ना. काय काय माहिती हे 2 लेकरात मले. अरे बापा आम्हाला माहित नाही. ठाऊक नाही बापा. तुम्ही कधी लग्न केलं रे बापा. कधी तुला 2 लेकर झाले हे? हा, म्हणजे काय माझ्या ही नवीन काही आहे काय जादू? हा, आज लग्न केली काल लेकर होतात असं काही आहे का रे बा? असं कसं काय? ते नको विचारू सरपंच. कसं काय आहे तर काय म्हणतो ना ते नको विचारू. अरे बा विचारल्याशिवाय होणार आहे काय? हे कसं काय म्हणजे काय केलं तुला? काय सांगू आता तुम्ही विचारून राहिले तर आमचा प्रेम विवाह आहे. हा, मी विचार करत होतो प्रेम. हिने हिचा ज्याला नवरा सोडून माझ्यासोबत आली आता.
हा आम्ही दोघांनी केलं आता लग्न. हो तुम्ही या लोकांना काय सांगून राहिले हे? याच्या भानगडीत नका पडू ना बापा. काही विचारून राहिले हे कोणते म्हणतेच प्रश्न करून राहिले बापा. चला नटून लवकर. हा गावगाड्याने सांगा लागेल नाही तर मग हे तोंड फाटतात नाही यायचे. हे तुला सांगतो चबरल्याशिवाय राहत नाही की हे लोक बेकार असतात. याचे तोंडावरतीच फळा लागतात मग पुढे भाजरत नाही ते. बा काही चुपकी आहे बा कामची. काही सांगणं नाही सवरणं नाही काही नाही विचार घेणं नाही काही. मला काही सांगत नाही बापा तुला हा की राजा नामदेव भाऊ असा आहे की सरपंच असा आहे म्हणजे काही पद्धत असते की नाही बा खायला. हे परस्पर असे निर्णय घेणं बरोबर नाही. त्या बापाला माहित आहे की नाही. राजा नामदेव भाऊ मा बापाला सांगू थकलो ना मी. लगन द्या करून मा बुडा गोष्टच मागे ऐकेच ना. आता पाहतो मग पाहतो डरवा पाहतो घर बांधतो दार बांधतो. मग कधी लोक राहू घेतलं मी झमकून. मग हे पटली मले आवडली इले मी पटलो झालं मग आमचं लग्न. राहायला तुम्हाला सांगायचा विषय तर कसा आहे बापा. तुम्ही बी मा बापाच्या दोरीतले. तुम्ही काही म्हटलं ऐकलं नसतं मा काही दिलं नसतं गुरु म्हणून मी परस्पर केलं बा. हा बरोबर चांगलं केलं तुम्ही केलं तर काही म्हणजे आमचं काही म्हणणं नाही. पण मग थोडंसं पद्धतशीर गाय मागे वासरू हे दोन लेकर सोबत आहेत ना बाबा. चिले पिले रे कसा काय निभाव करशील काय म्हणजे पुढची लाईन काय आहे हा काय बा भानगड म्हणजे पुढे खाशील काय बाबा तू कसा काय करशील याची शाळा मेळा हे काय बा. नाही कसं ना कसं जगणं आहेच ना. काय उपाय थोडी राहणार आम्ही. मी काम करीन हे काम करीन ते नका टेन्शन घेऊ. पुढचं काय टेन्शन घेता झालं ना आता लग्न पाहून घेऊ ना पुढचं पुढे. कसं ना कसं आहेच म्हणा तो काही विषयच नाहीये. पण मग कसं थोडस पाहून देखून काय भाई आजकालचे पोरे काय करतील काही गॅरंटी नाही रे भाऊ. बेकार नांद आहे बाबा. दोन लेकराची मा काय लाज वाटते आता यायला सांगा. आता देवीदास तर मस्त झोडत असेल बा घरी. पागल झाला असेल तो देवीदास. पोऱ्यानं असं केलं तर मग पोऱ्यानं जर केलं असतं की नसतं थाटा तोडला असता. 5-6 खंड केली असती त्याची. हो हा आपल्याला चालतच नाही असं. हे रिकामी काम करायचं दोन लेकराची मा हे बाई आहे ना बाबा. हा पोरे आता लग्न व्हाय दुधा होटणे व्हायला नाही केली बा लग्न. हे काय तोंडे काय पोरगा बा देवीदासचा पोऱ्यालाच वाया झाला निघलं बाबा. आम्हाला जाऊ द्या कसं माबुड्यात दिल्या काढून. आम्हाला कसं दुसरी व्यवस्था करावं लागते बरं आहे घ्यायची. आता तुम्ही तर काही आमच्या मागे पडणार नाही. कारण आता मी लव्ह मॅरेज केलं. आता तुम्ही काय बाबा मला देवीदास काढून देण्याचं काय काय तुला काय घरात ठेवीन भामट्या. तुला सांगितलं नाही सवरला नाही झाली परस्पर लग्न केल्या तो एका मुखी घेईन काय तो घराची आरती करीन काढून देणार आहे तो. देवीदास उठच नाही माणूस आहे. हे असं तर अजिबात चालत नाही. तुमचं कीर्तन सरला शिंद जाऊ द्या बा. आम्हाला कसं मला पुढचं पाहा लागते ना. हा तुमचं काय आहे बाबा. तुम्ही हिकायच्याच पाळणारे आहे ना. झिलप्या झाड जाण नुसतं दुसरं काय आहे. नाही आमचं काही कीर्तन नाही बाबा. जाय बाबा जाय लवकर जाय बाबा तुझी फॅमिली घेऊन. कसं पाय बाबा काय तुझ्या लेकरा भाकरेचं काय तर चांगला राहायचं फक्त गोड गोड राहायचं. मग तिसऱ्या दिवशी कसं गोडशीन इव्याचा खिवा असं नाही झालं पाहिजे. कसं आहे लव्ह मॅरेज वाले गेले म्हणजे कानावर ऐकू येतात ना आमच्या. इव्या खिवा झाला बा लव्ह मॅरेज केलं झालं. असं नाही झालं पाहिजे. तिसऱ्या दिवशी मुडलं ते नका टेन्शन घेऊन. हो नामदेव भाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. ते पाय तुम्ही पद्धतशीर कसं काय करायला लागते तर ते तुम्ही नका सांगू मला. लव्ह मॅरेज करणारा मीच आणि सारं मी पाहतो माया बाबा. जाय कुकडे चालला तुझं. चाल यायची भाजर गदा सरणार नाही. चाल नामदेवराव देवीदासचा पोरगा लय चॅप्टर निघला बा. लयच भावान निघला हो. डायरेक्ट लोगनच केलं बापा. ती दोन लेकराच्या माझ्यासोबत काय बा काय पोरगो अशी नाही दुसरी काय भेटली नव्हती काय याले शाळेले. दोन लेकरं ही माय आणली करून. सरपंच तसं नाही ना. आता मेहनत करायचं काम नाही ना. ऐते होते दोन भेटले ना. डोक्याला ताप नाही पोरगा पोरगी. आता टेन्शन नाही ना द्यायला कोणा गोष्टीचं. देवीदासली भेटून त्याचं काय हालात काय नाही पाहू ना बापू. हा तो मस्त घोडत असेल ना घरी. देवीदासला काय भेटता बापा. तो देवीदास तोंडही नाही दाखवत आपल्याला. आता त्या पोऱ्यानं असं केलं तर येऊ त्याला दोन गोष्टी सांगून जाऊ दे. गड्या झालं ते झालं. मग आता काय पोऱ्या केल्यावर काय आता माणूस काय करू शकते सांग बरं नामदेव. जाऊ दे ना आता. चाल देवीदासला समजून सांगू दोन गोष्टी कसं आता बरोबर नाही का. मग आता बा जीव घेऊन राहिला त्याला सांगायला भेटायला बा. काय म्हणजे सांगता येत नाही. आळू माणूस आहे. रूमनच काढून बसेल नसावा त्यानं. तो काही खरा नाही देवीदास. त्याचं मस्त पुरं सट केलं ना आता. चला पोहू काय तर काय म्हणते देवीदास तर पोहू. चला मित्र छोटा आहे पण चांगला भाग आहे आपला. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यात मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि विषय आपल्याला नवीन कुठला विषय घेता येईल काय करता येईल कसा व्हिडिओ बनवता येईल हे कमेंट्स करून सांगा बरं. काय तोंडे मेल्या वानाचे ये ना बाहेर ये ना. सरळ तोंड्या ये ना. ये इकडे ये रे ये ना भाड खाऊ अंदर काय ये ना इकडे. पोरग असं बापा पैदा नसतं केलं आपण तर चाललं असतं ना. हे असं कोणी करत असते काय. आपल्याला काही माहित नाही ठाऊक नाही बाबा. लग्न केलं ये ना रे तिले सोडून काय धरून ठेवलं का तिने तुले. ये ना बाहेर ये ना बाबू. ये ना बाहेर ये ना. ये इकडे त्या बापाला नटिसा ये
देवदास भाऊ जाऊ द्या ना. काय राजा लग्न केलं करू द्या ना. आता नाहीतरी पुरी नाही भेटून राहिला बिचारे. कद्या केलं राजा. काय माणसं आहे बा तुम्ही. काही गरम होऊ नका. जाऊ द्या. तू शानपणा नको सांगू काही. आता कसं मला काही समजून नको सांगू. मी काय दूध देता लेकरू आहे काय. मला समजून सांगून आला. मला समजत नाही का. कोणा काय गेलं कोणा काय नाही गेलं तर त्या काय तोंड्याचं मला पाहिजे हा हिडग काय तोंड्या रे. काय झालं बाबा काय झालं. आमच्या सूत्राच्या वर तोंड करून विचारलं ना काय झालं तर. माझं तू काय लग्न केलं म्हणतात तू ना. लग्न केलं म्हणतात. हो ना बाबा केलं मी लग्न केलं. तुम्हाला सांगून राहिलं तर मी. पण मग आता कसं ते गडबडीत झालं राजा. गडबडीत झालं ते मग सांगितलं नाही गेलं. आता कसं आता मी घरी आले ते वावरात तुम्ही सांगून राहिलं मग तुम्हाला मी. अरे वर्तन करून बोलून राहिला तू. केलं लग्न एवढा साठ करा सारखा बाबा. एवढा तू बुल्ल्या वय करे काय काय एवढी घाई तुला लग्नाची एवढी घाई. त्यासाठी मी किती स्वप्न रंगवलते त्या मायनाने मी. असं लग्न करू तसं करू हळदीचा कार्यक्रम असा डीजे तो डमुक चल आजचा विषय आहे बाबू त्याबद्दलचा. पैसा साठून ठेवला मी. दोन सायच्या कोणची अवस्था घातली दोन घरात. कोणती घातली कुठून आणली तुला पकडून हे. अरे हो काय तोंड्या काय रे बाबू काल्या काय केलं. तुला बट्टा लावला रे बाबू. बट्टा लावला ना. आता गावातले लोक काय म्हणतील रे. आम्हाला शेण घालतील ना आमच्या तोंडात बापा. लय स्वप्न रंगवलते रे तुझ्याबद्दल. लग्न असं करू तसं करू. बापा तुझ्यासाठी पोरीचे रोज फोन येऊन राहिले ना बापा. या गावली पोरगी आहे त्या गावली पोरगी आहे. आता काय करा बापा. तुला हे असं केलं बापा. आम्ही म्हटलं आमचा पोरगा लहान आहे अजून करू एखाद्या वर्षानं. तुला हे असं करून टाकलं बापा. हा लहान आहे बुल्ल्या सटसट बय करे. केली त्यानं लग्न. अरे एवढा हराम करा. एवढा माझ्यावरच पण माय बापाला सांगणं नाही काही नाही. हे परस्पर लग्न डायरेक्ट घरी घेऊन आला. काय वाटतं तुला बिन लाजा वानाच्या रे. बाबा मी तुम्हाला सांगणारच होतो ना. आता मी तुम्हाला सांगणारच होतो. त्या देवदास भाऊ जे झालं ते झालं. आता काय जाऊ द्या. काही तुम्ही गरम होऊ नका. देवदास भाऊ जाऊ द्या ना. तसे पोरी भेटून नाही राहिल्या ना आता. पुरी कुठे भेटून राहिल्या पोर राहिले. तसे मुंजे राहून राहिले पोरं 40 वर्षाचे पोर आहेत. लग्न होऊन नाही राहिले. जाऊ दे केलं तर केलं. सांग बा दगडू मा बुड्याला सांग बा तू. आता आपल्या गात किती आहे सांग. बियाचे बोकडे लयात ना आपल्या गात. त्याच्यात लग्न होऊन नाही राहिले. मग मा कुठे होत होतं. मग घातलं म्या झमकून आला छान असतं. मग काय करू भेटली नसती तर मी बियाचा बोकड झाला असतो. गावामध्ये का मुंजा राहिलं असतं. मग त्यासाठी घेतलं बा म्या झमकून. त्याचा पितर झालो आता. म्हणजे होईल ते होईल. पाहून घेऊ पुढे आता काय करता. बदलो का आता सांगा बा तुम्ही बाबा. अजून मी काही चुकीचं नाही केलं ना. आता कसं जगाचं पाहायचं तसं केलं म्या. पण हराम खरा एवढी घाई असते का काही. बापाले सांगणं मायले सांगणं काही पद्धत असते की नाही. भाड खाऊ काही अक्कल आहे की नाही तुले काही. काही बापाला सांगणं नाही काही नाही. कोणाला काही सांगणं नाही. डायरेक्ट घेऊन येणं. हे काय बाबू काय बाजारात जाऊन बकरी हे नाही का रे. हरामखोरा हा संसाराचा गाळा आहे ना. पोरगी कशी आहे काय आम्हाला काही माहित नाही ठाऊक नाही. आम्हाला खाऊ घालीन की पिऊ घालीन. ती दुरच्या मागं आली तर ती कशी आहे काय आहे तिथे चरण पाला येईन की नाही. त्याला वाटलं लग्न म्हणजे बाजारातला भाजीपालाच आहे ना. घेतला की आणला घरी. बाबा तसं नाही तसं नाही ना. मी न परखूनच आणली ना. मी न लय म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. काय सांगू कसं नाही कसं नाही. आम्हाला काय सांगू राहिला तू. आमचे असे पांढरी झाले ना बाबू. काय तोंड्या कोणती घुबड घातली दोन घर. चाल तिला बाहेर दाखव मला कोणती आहे तिथं. आण लवकर आण. बाबा बोलवतो तिले. अव इकडे ना. ए लाडो इकडे बाबा. लाडू आणलाय ना. लाडो करून आला बाबा लाडो. बापा तुला आमच्या आशेचे निराशा केल्या ना बाबा. किती स्वप्न पाहिले ते आम्ही ना मोठमोठाले. म्हटलं हे आपण कमवून कायसाठी राहिलो एवढं राबतो. रात दिवसा काम करतो कायसाठी आपल्या काल्यासाठी. म्हटलं आपण त्याचं लग्न असं करू तसं करू झमके करू. पण कायचं काय रे बाबा. तुला काय आणले हे दिवस. देवदास भाऊ वहिनी जाऊ द्या ना. आता काय केलं तर केलं पोरानं. आता काय त्याला इलाज आहे काय. झालं लग्न आता. जाऊ द्या कल्मा करू नका. येते रे बा येते. तुला आणेल अप्सरा कोणती आहे आणली तुला घरात घातली आमच्या. दाखव ना बाबा. आण ना तिले बोला ना बाहेर बोला. आम्हाला पाहू दे बाबा कोणती रूप सुंदरी आणली तुला तर. कोणती आणली तर बाबा येते ना. ये ना बाहेर ये ना. चल ना बाबा बोलून राहिले ना. ये लवकर ये.
तिच्याही मग मोठं कुठाना जाय ना बा 2 लेकरू घेणं तिले आता लेकरू काय होणार काय नाही ते आणणं टिसा टाइम लागणारच आहे ना ते का सळी आहे का 2 लेकराची माय आणली ना जशी बकरी आली यार बाजारातून पण आता दीडच भाऊ म्हणते ते बरोबर आपल्याला काय बोलता येत दीड घाशी सारखी गोष्ट गेली आहे ना मित्र आज काही माझी बायको दाखवत नाही मा बुड्याला मी उद्या दाखवीन व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा